गुड मॉर्निंग. तर आज सकाळ सकाळी अगोदर आणलं मी दूध आणि दूध घेऊन गेले घरी. घरी आल्या आल्या दूध गरम केलं आणि काल रात्री दही बनवलं होतं ते चेक केलं एकदा. दही पण छान झालं होतं. नंतर उरलेलं दूध साईडला काढून ठेवलं आणि त्याच पातेल्यामध्ये चहा वगैरे ठेवला. चहा ठेवून झाल्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि तोपर्यंत धनून पण आंघोळ वगैरे करून घेतली होती. आंघोळ झाल्यावर तिला नवा ड्रेस घालून दिला आणि नंतर काही तासानंतर आम्ही बाहेर गेलो होतो. आणि बघा आम्ही बाहेर चाललो होतो. हे आमचं घर आहे जिथं आम्ही राहतोय. तिकडून आलो, भाजीपाला वगैरे घेतला होता. सोबत तिला ज्यूस पण आणला. ती बोलली ज्यूस दे. मग नंतर काय भाजीपाला वगैरे आणला, त्याला व्यवस्थित ठेवून दिलं. आणि नंतर मला आज खस्ता पापड बनवायचे होते. त्यासाठी मी मैदा वगैरे भिजवून घेतला होता. त्यामध्ये थोडंसं गरम केलेलं तेल टाकलं होतं, थोडासा ओवा आणि थोडंसं जिरं. नंतर मी थोडीशी हळद आणि मीठ टाकून पीठ असं छान भिजवून घेतलं. बघा त्याला असं दाबून बघायचं हातात. ते जेव्हा घट्टसर गोळा तयार होतं तेव्हा समजून जायचं पीठ व्यवस्थित झालं आहे. नंतर पाणी टाकून भिजवून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. साईडला थोडा वेळ भिजत ठेवायचं आणि त्याच्यावरती काहीतरी झाकण ठेवायचं. नाही तर काय होतं, ते पुरं वातड होतं आहे ना मैदा. नंतर मी दही करायसाठी दूध गरम केलं होतं. ते हात टाकून चेक केलं दूध बरोबर आहे का नाही. नंतर काय केलं, ज्या भांड्यात दही होतं का त्याच भांड्यात त्याला गिरजण लावलं आणि इथं दही वगैरे बनवून ठेवलं आहे. मग आता थंडीचे दिवस आहे, हे दही होईल कसं. तर मी काय केलं होतं, एक कॉटनच्या ओढणीमध्ये त्याला गुंडाळून एकदम छान अशा उष्णतेच्या ठिकाणी ठेवलं होतं. म्हणजे एकदम कोपऱ्यात असं ठेवून दिलं होतं. त्याच्यामुळे दही छान होतं. नंतर इकडे तेल वगैरे गरम केलं होतं, पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या होत्या आणि हे बघा आपले खस्ता पापड आहेत तयार. तर हे खस्ता पापड विदर्भात खूप फेमस आहेत आणि तिकडं पाणीपुरीच्या गाडीवरती मिळतात. आता मी इथं पुण्याला आले, पण मला इथं काही मिळाले नाही, म्हणून मग मी घरीच बनवायचा विचार केला. बघा किती छान दिसत आहे. आपण जे खस्ता पापड बनवले होते त्यातलं थोडंसं पीठ उरलं होतं. त्याचे मी असे रोल्स बनवून लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घेतले. नंतर मला संध्याकाळी बाहेर जायचं होतं, तिकडे मी आले आणि नंतर परत घरी येऊन संध्याकाळी स्वयंपाकाला उशीर झाला होता म्हणून पीठ भिजवून घेतलं आणि डाळ वगैरे लावली. तेवढ्यातच धनूनं पण मला मदत केली. दाणे वगैरे काढू लागले वाटाण्याचे आणि मी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा. नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही आईस्क्रीम वगैरे खायला गेलतो. म्हटलं आलोच आहोत तर दर्शन करून जाऊया म्हणून दत्त मंदिरात दर्शनला गेलो आणि तिकडून येता वेळेस बघा आमच्या गल्लीत लग्न होतं, ते किती छान मंडप टाकला होता. सो भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.